श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होणार सर्व काही चांगलंच सुखाने होणार, कारण मी आज तुमच्या पुढे हा संदेश देत आहे. आज माता लक्ष्मी तुमच्या घरावर, संपूर्ण कुटुंबावर ऐश्वर्य, सुख, आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्या पुढे आली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ते सर्व काही मनोभावे पूजा श्रद्धेने करता, तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात. दिव्य आशीर्वाद तुमच्या पुढे येऊ लागतात. त्याचप्रमाणे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे समाधान, आनंद आणि प्रगती उत्साहासह घेऊन आला आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. देव म्हणतात, बाळा, देव म्हणतात, कोण तुझ्यासाठी नकारात्मक बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष कर, कारण आज मी तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आलो आहे. कदाचित तुमच्या मनाला खूप काही प्रश्न असतील, पण आज ते सर्व काही बाजूला टाका आणि हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने ऐकत राहा. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मागील काळात प्रयत्न केले होते आणि ते त्याच ठिकाणी सोडून दिले की तुम्हाला यश मिळो अथवा न मिळो, ते कार्य मी पूर्ण केले आणि मी हे इथेच सोडून देतो. तेव्हा आता त्याच कार्यातून मिळणारा खूप काही मोठा नफा तुमच्यासाठी असेल. ते आशीर्वाद तुमच्यासाठी असतील. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण तुम्ही केलेल्या मागील कर्माचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात हा आशीर्वाद प्रवेश करत आहे. जिथे तुम्ही कमतरता पाहिल्या होत्या, तिथे आता तुम्हाला कमतरता नाही, तर भरभरून संपन्नता देण्यात येत आहे. जर तुम्ही या संदेशाला उघडून ऐकत आहात, तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी करता आणि ज्याच्यासाठी परिश्रम करता, ते सर्व काही फळाला येणार आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण देव तुमची मदत करण्यास आले आहे. देवाचा आशीर्वाद तिथेच येतो जिथे त्याचे भक्त त्याची आठवण करतात, सत्याच्या मार्गावर चालतात आणि प्रयत्न करत राहतात. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला अनपेक्षित यश प्राप्त होतं, तेव्हा समजून जा की तुम्हाला ते चांगल्या कर्माचं फळ आहे, किंवा तुमच्यासाठी कुणीतरी चांगले मागितले आहे, तुमच्यासाठी कुणीतरी मनोभावे प्रार्थना केली आहे. तेव्हाच त्या प्रार्थनेचे स्वरूप म्हणून तुम्हाला ते आशीर्वाद मिळतात, जे तुमच्या मनाच्या पलीकडे तुम्हाला मिळू लागतात. ते तुमच्या मनातील ते सर्व काही पूर्ण होऊ लागते आणि मनाच्याही पलीकडे काही मिळू लागते. तेव्हा ते तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात मिळू लागते. हे ठाम निश्चयाने माना आणि ते स्वीकार करा, कारण ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला देण्यात येत आहे. देव तुमची ऊर्जा वाढवतो, तुम्हाला सुखाने, आनंदाने परिपूर्ण करतो आणि तुमच्या ऊर्जांना वाढवून तुम्हाला त्या कार्यांना प्रोत्साहित करतो, जे कार्य आजपर्यंत कधीही घडून आलेले नाही. तुमच्या मनातील सर्व काही प्रश्नांना ते सर्व काही एकत्रित करा आणि माझ्या चरणी सोपवून द्या. निश्चिंत व्हा. बाळा, एक लक्षात घे, मनुष्याने कधीकधी चांगले कर्म निरंतर करत राहावे, कारण त्यातून मिळणारे काही गोष्टी तुम्हाला अशक्य गोष्टी घडणारही शक्य होऊ लागतात. होय, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल. म्हणूनच चांगल्या कर्मांपासून दूर जाऊ नका, तर चांगले कर्म निरंतर करत राहा. तुमच्या शक्यतांनी तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे. विश्वास ठेवा की देवाची मदत तुम्हाला हवी असेल तर आत्ताच, होय देवा, मला तुझी मदत हवी आहे, त्या क्षणाला मी तुला माझी मदत देईल आणि तुला पुढे नेईल. बाळा, मी तुला कधीही विसरत नाही आणि तू देखील कधीही विसरू नको की तुझा देव निरंतर तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे एक नदी वाहताना तिच्या योग्य ठिकाणी त्या स्थलावर पोहोचू पाहते, जिथे त्यासाठी समुद्र उघडा आहे, त्यात ती प्रवेश करते, त्याचप्रमाणे तुमचेही इच्छित
प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत राहा. ईश्वरीय आशीर्वाद येतील आणि तुम्हाला त्या योग्य ठिकाणी नेतील जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे, जे तुमचे ध्येय आहे, जे तुम्हाला गाठायचे आहे. होय, तुम्ही तयारी करत आहात, मला माहीत आहे. कारण ही तयारी सर्व काही शुभतेकडे नेणारी असेल, तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी असेल. ती करत राहा, कारण दैवी आशीर्वाद सतत येत आहे. तुमचे जीवन, आरोग्य, आनंद हे तुमच्यासाठीच आहेत. कारण दैवी आशीर्वाद आणि चमत्कार घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही किंवा ते अडवू शकत नाही. ज्यांना ते मिळणार आहे ते भाग्यशाली आहे. आज जो कोणी या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करत आहे त्याच्यासाठी देव दरवाजे उघडतो, सुखाचे, आनंदाचे दरवाजे उघडतो आणि त्याला जीवनात पुढे घेऊन जातो. त्याच्या जीवनात त्या उच्च स्थानी त्याला पोहोचवतो. जर तुम्हीही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात आणि हे ऐकत आहात तर हे सर्व काही आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत आणि ते तुम्ही स्वीकार करावे अशी देवाची शुभ इच्छा आहे. बाळा, न डगमगता पुढे वाटचाल सुरू ठेव. कदाचित तुझा मार्ग मी दाखवत असेल, त्या मार्गावर जर तू चालला तर तुला अशक्य काहीही उरणार नाही. तुझ्यासाठी सर्व काही शक्य होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल. कारण मी तुम्हाला आनंदी पाहू इच्छितो. तुमच्या मुखावर ते तेज, ते हास्य, तो आनंद पाहू इच्छितो. आज तुमचा दिवस आहे. आज तुम्ही जे मागाल ते मिळेल. होय, मी दरवाजे उघडतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो. जर तुम्ही ते प्रयत्न केले तर तुम्हाला यशापासून कोणीही मागे घेऊ शकत नाही. आणि ते मिळणारे आशीर्वाद असोत किंवा काही चमत्कार असोत, ते दैवी आहेत. त्याला कुणीही थांबवू शकत नाही किंवा ते तुमच्यापासून दूर नेऊ शकत नाही. देव म्हणतात, बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही मिळण्याची योग्य वेळ ठरलेली असते. ज्या क्षणाला तुम्ही ते मागता आणि मग त्याची सर्व काही प्रक्रिया सुरू होते, तेव्हा देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. कारण प्रक्रिया सुरू आहे, सुरू झाली आहे. परिवर्तन घडेल जे तुमच्यासाठी शुभ, अत्यंत शुभ, परिणामकारक असेल. जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा प्रक्रिया सुरू होते. देव तुमच्या मार्गात ते सर्व काही देऊ करतात. ते स्वीकारण्यासाठी पुढे या, प्रयत्न सुरू ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. कारण प्रक्रियेतून काहीतरी घडणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत आनंद घेऊन आलेलं असेल, ज्याची तुम्ही कदाचित खूप दिवसांपासून वाट पाहत असाल. तेच तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा मार्गात पुढे जाताना घाबरून जाऊ नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. देवाचे आशीर्वाद हे कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन ठेपतील. त्यासाठी त्याचे आशीर्वाद स्वीकार करा आणि आनंदी व्हा. प्रत्येक क्षण हा जगा, उत्साहाने, आनंदाने भरा. कारण सर्व काही तुमच्यासाठी आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आर्थिक समस्या नष्ट करणारा हा पवित्र, दैवी ऊर्जेने भरलेला संदेश एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुझी ऊर्जा पवित्र होईल. तुझ्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतील आणि तू त्या दिशेकडे वळवला जाशील, त्या मार्गाकडे वळवला जाशील जिथे तुझ्यासाठी खूप काही आनंद विखुरलेला असेल. जर तू ते सर्व काही एकत्रित करत असशील तर मी तुला साथ देईल आणि ते सर्व काही एकत्रित होऊन तुला तुझा आनंदही प्राप्त होईल. बाळा, तू कधीही एकटा नाहीस. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस. तेव्हा आता अशक्य काय आहे हे विचार करू नकोस, तर तुझ्यासाठी काय शक्य होत आहे याकडे लक्ष पुरव. कारण देव आणि देवाचे कार्य सुरू झाले आहे. प्रक्रिया सुरू आहे. तुझ्यासाठी आशीर्वाद येत आहेत, चमत्कार होणार आहेत. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार आहात तर होय देवा, मी सज्ज आहे, मी तयार आहे असे टाईप कर. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती मदत हवी आहे ना? मग पुढे ये आणि ते सर्व काही स्वीकार कर. तुला कधीकधी काही नात्यांमुळे ताणतणाव, संघर्ष वाटू शकतो, पण आता मात्र मी काही योजना करत आहे. तू त्या योजनेचा भाग बनण्यास तयार आहेस? काही तुझी नाती ज्यांनी तुला शत्रुत्व दिले आहे, त्रास दिला आहे आणि तुला खूप काही रडवले देखील आहे, त्याच शत्रूंना, त्याच नात्यांना आता मी तुझ्यापासून
वेगळा करू इच्छितो. तू जर तयार असशील तर होय म्हणून स्वीकार कर. येणारे आशीर्वाद हे तुमच्या त्याच नात्यांना तुमच्या जवळ ठेवतील जे तुमच्यासाठी हिताचे आहेत, चांगले आहेत, सुखद आहेत आणि आनंदकारक आहेत आणि तुमच्यावर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा ओतणारे आहेत. आणि जे काही नाते तुमच्यासाठी दृष्ट आहेत किंवा अशा खूप काही त्रासाने युक्त आहेत, तेच वेगळे केले जाणार आहे. जे तुमच्यासाठी फक्त वाईटच चिंततात, तेव्हा ते सर्व काही तुमच्यापासून दूर नेला जाणार आहे. जर तुम्ही तयार असाल तर होय, मी सज्ज आहे, मी तयार आहे त्यांच्यापासून वेगळ्या होण्यासाठी असे टाईप करा. आणि जे काही सुखद आहे, आनंदी आहे ते मिळवण्यासाठी आज तुम्ही स्वामी पुढे आहात. स्वामींना तुम्हाला मनातले जे काही सांगायचे ते सांगा, जे काही मागायचे ते मागा, इच्छा व्यक्त करा. कारण आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण केल्या जातील. तुम्ही जर स्वामी शक्तीवर, ब्रह्मांड शक्तीवर विश्वास ठेवत आहात, करत आहात, तर तुमच्यासाठी सर्व काही घडू लागेल. जे शुभ आहे, सकारात्मक आहे, तुम्हाला आनंददायक देणार आहे. तुमचे परिश्रम असोत किंवा तुम्ही केलेले कष्ट असोत, सर्व काही फळाला येण्याची शुभ वेळ आली आहे. म्हणूनच होय म्हणा आणि ते आशीर्वाद स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, भक्तीत आणि शक्तीत सर्व काही शक्य आहे. म्हणून भक्ती करत राहा, श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करत राहा. कारण आज मी तुझ्यापर्यंत येणे आणि तुला हा संदेश देणे हे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचे आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या आयुष्यात चमत्कार करेल. तुझ्या आयुष्याला एक गती देईल, ज्यामुळे तुम्ही स्थैर्य, स्थिर लक्ष्मी प्राप्त कराल. होय, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या अशक्य गोष्टींना शक्य करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढू लागेल, कारण देव तुम्हाला देवाची ऊर्जा देतो, तुम्हाला सकारात्मक करतो आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी बनवतो. जर तुम्ही आज जे काही प्रयत्न करत आहात, मग लक्ष्मी प्राप्तीसाठी असो, पैशासाठी असो किंवा तुमचे ते नाते अधिक गाढ व्हावे किंवा अधिक तुमच्या जवळ यावे असे तुम्हाला वाटत असेल, तर होय, मी आशीर्वाद स्वीकारायला तयार आहे असे टाईप करा. जेव्हा जेव्हा काही नाते तुमच्यासाठीच आहेत, ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. देवाच्या आशीर्वादात सांगतात, हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. कारण माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो आणि तो पुढे जाऊ लागतो. कितीही अंधकारमय स्वरूप कोणी तुमच्या जीवनाला देण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्हाला कितीही अंधारात नेण्याचा प्रयत्न केला असेल, तरीही माझी दिव्य शक्ती तुम्हाला त्या मार्गावर नेईल जिथे माझा प्रकाश असेल. तो दिव्य आहे, तो उज्ज्वल प्रकाश आहे आणि तुम्ही त्यात जाऊन लख्ख व्हाल. कारण मी तुम्हाला चमकवणार आहे. तुम्ही तुमच्या कर्माने चमकणार आहात. कारण मी तीच तुम्हाला कर्म देणार आहे, ज्यामुळे तुम्ही चमकणार आहात. होय, तुमचे नावही घेतल्या जाईल अशा ठिकाणी जिथे आजपर्यंत ते घेतल्या गेले नव्हते. तुमचे नाव एका ठिकाणी लिहिल्या जाईल जिथे तुमची मालकी असेल. ते तुमचे मालकी हक्क असतील आणि तुम्हाला तिथून कोणीही काढू शकणार नाही. ते सर्व काही तुमचे असेल आणि ते सर्व काही सुखही तुमचे असेल. तुमच्या कुटुंबातील दुरावा संपेल, कुटुंबातील गरजा भागवल्या जातील आणि कुटुंबात कधीही आर्थिक समस्या येणार नाहीत. तुम्ही जर या आशीर्वादासाठी तयार असाल, जर तुम्ही सुख, संपन्नता, वैभव आणि माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता, तर आत्ताच होय देवा, महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मी परिपूर्ण होऊ इच्छितो असे टाईप करा. विविध मार्ग आहेत जिथे तुम्हाला सुखाने भरल्या जाईल. विविध स्थानं आहेत जिथे तुम्हाला मान सन्मानित केल्या जाईल. जर तुम्ही ते प्रयत्न करत आहात तर घाबरून जाऊ नका. प्रयत्न सुरू ठेवा, कारण तुम्ही यशाने भरल्या जाणार आहात. कोणीही तुमच्यासाठी तुम्हाला मागे खेचू शकत नाही, तुमचे नाते तोडू शकत नाही, तुमच्यात दुरावा आणू शकत नाही आणि तुम्हाला मागे ठेवू शकत नाही. कारण देव
तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला ऊर्जावान बनवतो आणि तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर हात देऊन पुढे नेतो. तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी ती प्रोत्साहन देतो आणि ती शक्ती प्रदान करतो. शक्तीची आवश्यकता प्रत्येक क्षणाला तुम्हाला आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला शक्तीची आवश्यकता आहे. तर प्रत्येक कार्याला तुम्हाला शक्तीची आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे तुमच्यात आळस नको, तर तुमच्यात ते सर्व काही प्राप्त करण्याची इच्छाशक्तीही देवच निर्माण करतो आणि तुम्हाला पुढे नेतो. तुमच्या इच्छाशक्तीकडेही लक्ष द्या. चांगल्या इच्छा करा, चांगल्या प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकतो, इच्छाही ऐकतो आणि त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो. स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जर तुमच्यापुढे आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण आज देवाने तुमच्यासाठी काही पाठवले आहे. ते तुमचेच आहे आणि तुम्हालाच मिळणार आहे. मग कुणासाठी ते नाते असू शकते, तर कुणासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद, कुणासाठी एखादे नवीन घर आणि कुणासाठी एखादे नवीन कार्य. जे कोणी जे काही मागत आहेत ते या संदेशातून स्वामींसमोर व्यक्त करा आणि व्यक्त केलेले तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर स्वामींना फक्त नामस्मरण करा, कारण स्वामी प्रसन्न होतात ते नामस्मरणाने. परमेश्वर भगवंत नामस्मरणाने प्रसन्न होतो. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा मन शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा. कुणासाठीही वाईट विचार मनात ठेवू नका आणि कधीही कुणाच्याही विरोधात बोलू नका. कधीकधी तुमच्यासाठी ते देखील येईल जेव्हा तुमचे विरोधक खूप तुम्हाला त्रास देत असतानाही तुमच्यासाठी देव चमत्कार घडवून आणेल, कारण सर्व काही देवाच्या हाती आहे. सकारात्मक देणे देवाच्या हाती आहे. तेव्हा नकारात्मकतेकडे चुकूनही वळू नका, पाहू नका आणि मनात नकारात्मक विचार ठेवू नका, कारण तुमच्यासोबत सर्वच काही शुभ घडणार आहे आणि तुम्ही खूप काही पुढे जाणार आहात. देव तुम्हाला मदत करतो. देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा पवित्र संदेश जे कोणी ऐकत आहे त्यांच्या मनातील सर्वात मोठी इच्छा स्वामी माऊली लवकरच पूर्ण करो. त्यांना माता महालक्ष्मीचे आशीर्वाद चिरकाल स्थिर स्वरूपाचे प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी, महालक्ष्मी चरणी प्रार्थना. माता महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, चांगले विचार, प्रगती देव, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी